नमस्कार, प्रदास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजची रेसिपी आहे पाकातील कुरकुरीत तिळाचे लाडू। खूप छान होतात हे लाडू। मिश्रण शेवटपर्यंत गरम राहण्यासाठी, एकसारखे लाडू वळण्यासाठी आणि हाताला चटका न बसता लाडू वळण्यासाठी भरपूर साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। कढई गरम करायची, याच्यामध्ये 1 कप तीळ घालून घ्यायचे। 200 ग्रॅम तीळ आहेत हे। व्यवस्थित भाजून घेणार आहोत तीळ आपण 4 ते 5 मिनिटांसाठी। मीडियम फ्लेमवरती तीळ छान भाजून घ्यायचे। हे बघा, इथे तिळाचा हलकासा रंग बदललाय, छान भाजलेत। आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। मी इथे अनपॉलिश तीळ घेतलेले, पॉलिश तीळ घेतले तरीही चालेल। आता याच्यामध्ये पाव कप शेंगदाणे घालून घ्यायचे, ते सुद्धा मीडियम फ्लेमवरती छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। हे बघा, इथे शेंगदाणे सुद्धा भाजलेले आहेत, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता याच्यामध्ये मी पाव कप डाळवा घालून घेते। डाळवा ऑप्शनल आहे, आपल्याला आवडत असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरी चालेल। टेस्ट छान येते लाडूची अजून, म्हणून मी घातलेलं आहे। हे छानपैकी भाजले, आता काढून घ्यायचं आहे। अगदी झटपट भाजता डाळवा, जास्त वेळ लागत नाही। 1 ते 2 मिनिटांमध्ये डाळवा भाजून होतं। आता 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे मी इथे, ते सुद्धा हलक्याशा गुलाबी रंगावरती भाजून घेते। लो फ्लेमवरती भाजायचे, अगदी एखाद्या मिनिटामध्ये खोबरं भाजून होतं। डेसिकेटेड कोकोनट नसेल तर खोबरं किसून पण घालू शकता। प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता इथे डाळवा आणि शेंगदाणे थंड झालेले आहेत। शेंगदाण्याच्या हलक्याशा साली मी काढून घेतलेल्या आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि पल्स मोडवरती जाडसरच वाटून घ्यायचे आपल्याला। हे बघा, अशी जाडसर पूड करून घेतलेली आहे मी, खूप जास्त बारीक वाटलं नाहीये। आता गुळाचा पाक तयार करूया। कढई गरम करायची, त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचे। तूप मेल्ट झालं का याच्यामध्ये गुळ घालून घ्यायचंय। मी इथे 1 कप चिक्कीचा गुळ घालून घेतलेला आहे। गुळ कापून घालायचा आहे, म्हणजे लवकर मेल्ट होतो। चिक्कीचा गुळ नसेल तर साधा गुळ घातला तरी चालेल, पण त्याबरोबर 2 चमचे साखर घालायची, म्हणजे लाडूला क्रिस्पीनेस छान येतो, छान कुरकुरीत होतात लाडू त्याच्यामुळे। तर आता याच्यामध्ये 2-3 चमचे पाणी घालायचं आणि गुळ आपल्याला छानपैकी विरघळवून घ्यायचं आहे। गॅस मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे गुळ मेल्ट होईपर्यंत। हे बघा, कंटिन्युअस हलवत राहायचं आहे। इथे गुळातल्या गाठी आता पूर्णपणे मेल्ट झालेल्या आहेत। असं पातळ असं गुळाचं सिरप तयार झालेलं आहे। आता हे घट्ट होईपर्यंत आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। 1 5 मिनिटं गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि कंटिन्युअस हलवत राहायचं आहे। हे बघा, याला छान फेस आलेला आहे, रंगही हलकासा बदललेला आहे। अजून एखादा मिनिट आपण हे शिजवून घेणार आहोत। बरोबर 4 ते 5 मिनिटं लागतात अगदी लो फ्लेमवरती पाक तयार व्हायला। आता एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ह्या सिरपचे 3-4 ड्रॉप्स घालून घ्यायचे आहेत। एक 10 सेकंदानंतर याची गोळी होते की नाही ते आपण चेक करून घेणार आहोत। पाण्यात घातलेला सिरप थोडासा थंड होऊ द्यायचा आहे, मगच याची गोळी करायची आहे। हे बघा, आता गोळी अशी खाली घातली कसा टणक असा आवाज आला पाहिजे याचा, म्हणजे छान क्रिस्पी अशी गोळी तयार झाली पाहिजे, म्हणजे आपला पाक बरोबर तयार झालेला आहे। आता याच्यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे, थोडासा खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे। खाण्याचा सोडा नक्की घाला, अगदी चिमूटभर, छान क्रिस्पीनेस येतो लाडूला। अजून मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग याच्यामध्ये जे भाजलेलं साहित्य आहे ते सगळं घालून घेणार आहोत। भाजलेले तीळ घालून घ्यायचे, जे वाटून घेतले ते शेंगदाणे आणि डाळवं घालून घ्यायचं आणि भाजलेलं खोबरं घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण शेवटपर्यंत गरम राहावं यासाठी मी मोठ्याशा पातेल्यामध्ये पाणी उकळवून घेतलेलं आहे, त्याच्यावरती आपल्याला ही कढई ठेवायची आहे, म्हणजे संपूर्ण लाडू वळेपर्यंत मिश्रण छान गरम राहतं आणि लाडू पण व्यवस्थित वळता येतात। हे बघा, इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता ज्या भांड्यामध्ये पाणी उकळवून घेतलेले ते भांडं खाली ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती ही कढई ठेवायची आहे। एका प्लेटला मी इथे तूप लावून घेतलेलं आहे। तर झटपट लाडू वळण्यासाठी हे बघा, असा एक गोलाकार चमचा घ्यायचा आहे आणि मिश्रण घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये, आणि जे तूप लावून ठेवलेलं ताट आहे त्याच्यावरती असं काढून घ्यायचं आहे, म्हणजे पटापट लाडू वळता येतात आणि लाडूला अर्धा गोलाकार आकार असाच मिळतो। हे बघा, इथे मी 4-5 लाडूंचं काढून घेतलंय। पहिला लाडू वळेपर्यंत खालचं मिश्रण थोडंसं थंड होतं, त्यामुळे हाताला चटका बसत नाही लाडू वळताना। आणि जरी आपल्याला गरम वाटत असेल तर हाताला थोडंसं थंड पाणी लावून घ्या आणि मग लाडू वळून घ्या, म्हणजे अजिबात हाताला चटका लागत नाही आणि एकसारखे लाडू असे वळले जातात। हे बघा, सगळे लाडू मी याच प्रकारे बनवून घेते।
तर हे मी कुरकुरीत लाडूची रेसिपी दाखवलेली आहे. खुसखुशीत लाडूची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे आपण चेक करू शकता. आणि अगदी 10 मिनिटात सुद्धा तिळाचे लाडू कसे करायचे बिना पाकाचे तेही दाखवलेले, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हे बघा, अगदी शेवटचं मिश्रण पण सुद्धा गरम राहिलेलं आहे. लाडू झटपट वळले जातात. हे बघा, एवढ्या प्रमाणामध्ये 30 ते 32 लाडू होतात ह्या साईजचे. इथे मी सगळे लाडू बनवून घेतलेत. तर नक्की ह्या पद्धतीने संक्रांतीला तिळाचे लाडू करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.